हॅलो, नमस्कार. मैं प्रज्वल. मला सांगायचं आहे की अ, जे सुप्रिया मॅडमनी म्हटले की आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळायला पाहिजे. SC ST OBC यांना आर्थिकदृष्ट्या जे प्रबळ आहेत त्या व्यक्तींना आरक्षणाला मनाई केली पाहिजे आणि आरक्षण घेतलं नाही पाहिजे, त्यांना असं वाटते. परंतु गाव पातळीवरची परिस्थिती अजूनही चेंज झालेली नाही. जर इतिहासामध्ये जर डोकावून बघितलं तर अतिशय दयनीय परिस्थिती या दलित लोकांची होती आणि ते खरोखरच बदलली का, ही परिस्थिती अजूनही बदललेली नाही. या काही दिवसा अगोदरचीच एक घटना घडलेली आहे. त्या गावाचं नाव आहे मासोद, जिल्हा नागपूर, पंचायत समिती काटोल. या गावामध्ये एक दयनीय गोष्ट घडलेली आहे. त्यामध्ये दलित वस्तीला 8 महिने पाणी देण्यात आलेले नाही. कारण काय? कुठल्या कुठल्या गोष्टीवरून हा वाद झाला? इथे जातीवाद झाला होता. म्हणजे दलित वस्तीलाच पाणी मिळालेलं नाही. गावातल्या सगळ्या वस्त्यांमध्ये पाणी आलं, सगळ्या मोहल्ल्यामध्ये पाणी गेलं आणि ह्या दलित मोहल्ल्यामध्येच पाणी का नाही गेलं, याच्यासाठी दलित वस्तीतल्या लोकांनी तिथल्या BDO ऑफिसला भेट दिली. BDOला त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यांनीसुद्धा कॉल केला, तरी त्यांचे करून त्यांनी ऑर्डर दिला, तरी त्या ऑर्डरला फेटाळून लावला. त्यानंतर ते कलेक्टरकडे सुद्धा गेले. कलेक्टरने सुद्धा आदेश दिल्याच्या नंतरही त्या आदेशाचं पालन झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात सुद्धा जावं लागलं. त्याच्यानंतर त्यांना पाणी मिळायला लागलं. तर इतकी परिस्थिती डाऊन आहे, तरी तुम्हाला असं का वाटते? कारण की तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही शिकू शकता, तुम्ही जाऊ शकता. कदाचित तुम्ही गाव पातळीवर येऊन बघा, कदाचित तुम्ही राहून बघा. जर तुमच्याच्याने जर का बाकी गोष्टी जर होत असतील मॅडम, तर तुम्ही स्वतः गाव पातळीवर जा आणि तिथल्या गोष्टी फेस करा. कदाचित तुम्हाला कळेल की दलितांची परिस्थिती अजूनही का आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जे वरिष्ठ जातीचे लोक आहेत ते कोण्या पद्धतीनं वागतात हे कदाचित तुम्हाला कळेल. गावाकडचे लोक जे अजूनही वरिष्ठ जातीतले जे लोक आहेत ते एखाद्या दलित व्यक्तीला जर का पाणी मागायला जर गेला तर दलित व्यक्तीला पाणी देतात आणि तो गिलास खाली ठेवतात आणि पाणी प्या असं म्हणतात. अशी वागणूक अजूनही आहे आणि याच कारणास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण दिलं होतं. त्यांच्यासोबत जे वागणूक घडली ते वागणूक आमच्यासोबत झाली नाही पाहिजे, याच्यासाठी त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि हे आरक्षण सदा राहील. या आरक्षणाबद्दल बोलायचं जरी झालं तर पुरेपूर तुम्ही अभ्यास करा आणि त्यानंतरच मॅडम तुम्ही यावर बोला. तुम्ही असं समजू नका की आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलं म्हणून त्याला सगळ्या गोष्टी मिळतात, असं नाही. जर आर्थिकदृष्ट्या जरी का तो सक्षम असला तरी त्याच्यासोबत तसा भेदभाव अजूनही होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यासोबत तसा भेदभाव केला जातो. कदाचित तुम्ही प्रायव्हेट सेक्टर तुम्ही म्हणता ना, की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जाऊन बघा, तुम्हाला कळेल की खरंच दलितांची आज परिस्थिती काय आहे.